दरम्यान संभाजीनगरमध्ये सुनेत्रा पवार ज्या शाळेत शिकल्या त्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थिनींनी अभिमानाची भावना व्यक्त करत सुनेत्रा पवार यांचा हा प्रवास प्रत्येक मराठवाडा वासियांसाठी अभिमानास्पद आहे असं त्यांनी म्हटलंय। 1979 मध्ये याच शहरातून शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी आज महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे। त्या शाळेतील शिक्षिका आणि त्यांच्या सहकारी महिलांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री म्हणून आता ज्या शपथ घेणार आहेत त्या सुनेत्रा पवार या छत्रपती संभाजीनगरमधील याच शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे। श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला 1979 मध्ये या शाळेतून त्या 10वी उत्तीर्ण झालेल्या आहेत। आपल्यासोबत या शाळेतल्या माजी विद्यार्थिनी आहेत, सध्याच्या विद्यार्थिनी आहेत आणि इथल्या मुख्याध्यापिका आहेत। सर्वप्रथम आपण त्या मुख्याध्यापिका यांच्याशी बोलूयात, नेमकं त्यांच्या काय भावना आहेत। नमस्ते, मी सविता पवार, मी श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेची पर्यवेक्षिका या पदावर रुजू आहे। सुमित्रा मॅडम ज्या होत्या त्या आमच्या शाळेमध्ये 1979 मध्ये शिकत होत्या। त्या या आमच्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत। अगदी लहानपणापासून त्यांना राजकारणाचं बाळकडू माहिती आहे। अजितदादांसारख्या महान व्यक्तींचं, नेत्यांचं त्यांना नेहमी म्हणजे हे सहवास लाभलेला आहे। एक जॉईंट फॅमिली, पवार कुटुंबीय जॉईंट फॅमिलीतलं सगळं राजकीय, सामाजिक वातावरण, शैक्षणिक वातावरण त्यांना मुळातच माहिती आहे। महिलांच्या समस्यांबरोबर सुद्धा त्या निगडीत होत्या आणि त्या नक्कीच महिलांना पुढे घेऊन चालणार, त्यांचा स्वभावही तसाच आहे। त्या सर्वांना धरून चालणारे आहे आणि नक्कीच महिलांच्या प्रश्नांना त्या न्याय देतील असं मला वाटतं। याच प्रांगणात त्या शिकल्यात आणि मोठ्या पण झाल्यात, इथूनच त्यांना घडविण्यात सुद्धा आलेल्या आहे। एवढ्या दुःखद परिस्थितीमध्ये त्या सावरत उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे। हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद बाब झाली आहे आणि त्या एवढ्या म्हणजे सर्वांगीण विकास इथूनच झाला आहे त्यांचा आणि हे खूप अभिमानाची गोष्ट आहे श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेसाठी। महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज रुजू होणार आहेत। ही आमच्यासाठी, मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि तमाम भारतवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा त्या यातनं उभ्या राहिल्या आणि आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत आणि ती एक महिला असूनही आज त्या सावरल्या। ही सगळ्या महिलांसाठी एक आदर्श अशी घटना आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।